नमस्कार. आजचा टॉपिक आहे बिझनेस अवर्स. प्रत्येक ऑफिसला एक स्पेसिफिक वेळ असतो, स्पेसिफिक टाइम असतो. प्रत्येक गोष्टीसाठी आर्टिकल बुकिंग असू दे, स्टॅम्प विक्री असू दे किंवा एस बी व्यवहारासाठी असू दे. बिझनेस अवर्स जे ठरवून दिलेले वेळ आहे, बिझनेस आहे, अवर्स आहेत, ते काय काय आहेत, कसे कसे असतात ते आपण बघणार आहोत. ॲट एव्हरी पोस्ट ऑफिस अँड आर एम एस ऑफिसेस the hours during which business is transacted with the public and the times at which mails are delivered and dispatched are conspicuously notified. प्रत्येक पोस्ट ऑफिसला किंवा आर एम एस ऑफिसला एक विशिष्ट बिझनेस आवर दिलेला असतो, टायमिंग वेळ दिला असतात. कशासाठी? ट्रान्झॅक्शन करण्यासाठी. विथ द पब्लिक अँड द टाइम्स ॲट विच मेल्स आर डिलिव्हर्ड. डिलिव्हरी आणि बुकिंगसाठी जो टाइम दिला असतो, डिस्पॅच, डिलिव्हरी आणि बुकिंग. So the public business hours are fixed with regard to local convenience and the arrival and departure timing of the mails. प्रत्येक पोस्ट ऑफिसचा जो टायमिंग आहे तो कशा कशावर डिपेंड असतो. एक तर आपलं लोकल जो टायमिंग आहे साधारणतः त्याच्यानुसार असतो, आणि टपाल जे आहे आपलं मेल्स जे आहे कुठल्या टायमाला येतात, कुठल्या वेळेला डिपार्चर होतात, त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपला जो आहे टाइम ठरवला जातो. फॉर रेफरन्स अँड इन्क्वायरीज सेल ऑफ द पोस्टल स्टॅम्प अँड द स्टेशनरी ड्युरिंग द इंटायर वर्किंग अवर्स ऑफ द ऑफिस. त्याच्यासाठी एक तर रेफरन्स इन्क्वायरीसाठी आणि पोस्टेज स्टॅम्प आणि स्टेशनरी सेलिंगसाठी जो आहे पूर्ण जो वेळ आहे पोस्ट ऑफिसचा जो वेळ आहे, म्हणजे पोस्ट ऑफिस ओपन केलं तेव्हापासून तर संध्याकाळी पोस्ट ऑफिस बंद होईपर्यंतचा पूर्ण वेळ आपण त्याला त्या वेळेमध्ये आपण जे आहे स्टेशनरी सेल करू शकतो किंवा स्टॅम्प सेल करायचे असतात. स्टॅम्प आणि स्टेशनरी आणि इन्क्वायरी हे सेल करायचे असतात. फॉर रेफरन्स अँड इन्क्वायरीसाठी जो आहे पूर्ण पोस्ट ऑफिसचा वेळ जो आहे, जेवढा वेळ पोस्ट ऑफिस उघडं असेल तेवढा वेळ याच्यासाठी आपल्याला द्यावा लागत असतो. कशासाठी? इन्क्वायरीसाठी, पोस्टेज स्टॅम्प सेल करण्यासाठी आणि स्टेशनरीसाठी. जर एखादा व्यक्ती तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टेज स्टॅम्प घेण्यासाठी आला किंवा स्टेशनरी विकत घेण्यासाठी आला तर तुम्ही त्यांना असं नाही म्हणू शकत की आता आमचं पोस्ट ऑफिस बंद झालेलं आहे, आमचा वर्किंग आवर संपलेला आहे. जोपर्यंत जेव्हापासून तुमचं पोस्ट ऑफिस उघडलेलं आहे तेव्हापासून तर पोस्ट ऑफिस बंद करेपर्यंतचा वेळ जो आहे तो बिझनेस आवर असतो पोस्टेज स्टॅम्प आणि स्टेशनरीसाठी आणि इन्क्वायरीसाठी. कुठलाही व्यक्ती कधीही इन्क्वायरी करायला आला तर त्याला तुम्हाला मदत करावी लागते. ओके. फॉर बुकिंग ऑफ रजिस्टर्ड अँड इन्शुअर्ड आर्टिकल including value payable articles, parcels and telegraphic money orders for about 6 to 7 hours on Saturday, usually for 5 hours. कशासाठी? बुकिंग ऑफ रजिस्टर्ड अँड इन्शुअर्ड आर्टिकल. रजिस्टर्ड आणि इन्शुअर्ड आर्टिकलसाठी मिनिंग किती आहे? रजिस्टरसाठी, इन्शुअर्ड आर्टिकलसाठी आणि व्हीपीसाठी जवळपास प्रत्येक दिवसाचे 6 ते 7 तास जे आहे विंडो ओपन असली पाहिजे, आणि शनिवारी ती 5 तासापर्यंत विंडो ओपन असली पाहिजे तुमच्या पोस्ट ऑफिसची, असे गाईडलाईन आहेत. फॉर इश्यू ऑफ मनी ऑर्डर्स, सेल अँड पेमेंट ऑफ पोस्टल ऑर्डर्स, सेव्हिंग बँक अँड पोस्ट ऑफिस सर्टिफिकेट ट्रान्झॅक्शन्स अँड पेमेंट ऑफ टेलिफोन बिल्स etc फॉर अबव 5 hours ऑन सॅटर्डे फॉर 3 hours. कशासाठी आहे? तर मनी ऑर्डर इश्यू करण्यासाठी, मनी ऑर्डर सेल करण्यासाठी, पेमेंट करण्यासाठी, तेच पोस्टल ऑर्डरसाठी सुद्धा सेम, आणि सेव्हिंग बँकेसाठी याच्यासाठी 5 तासाचं काउंटर असलं पाहिजे. आता हेच 5 तासाचं काउंटर जे आहे वाढवून 6 तासाचं करण्यात आलेलं आहे. 5 तासाचं 6 तासावर घेतलेलं आहे सध्याच्या घडीला. बऱ्याच पोस्ट ऑफिसमध्ये इम्प्लिमेंट नाही, परंतु तुम्ही आपल्याकडे सोलापूरला पाहिलं असाल तर इम्प्लिमेंट केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे हे लक्षात ठेवा. सेव्हिंग बँकेसाठी 5 तास आणि सध्याच्या घडीला 6 तास, म्हणजे जे रेग्युलेशन ॲक्ट आहे, पीओ रेग्युलेशन ॲक्ट 2024 ह्यामध्ये 6 तासाचा वेळ दिलेला आहे. तर मनी ऑर्डरसाठी, मनी ऑर्डर सेलसाठी, पेमेंटसाठी, पोस्टल ऑर्डर सुद्धा सेम, आणि सेव्हिंग बँकेसाठी 5 ताससाठी काउंटर उघडं असलं पाहिजे. सॅटर्डेसाठी किती? सॅटर्डेला 3 hours किती वाजता बंद करणार? 1 वाजता. परंतु प्रत्येकाला 1 वाजता होत नाही. ज्यांचे
ऑफिस टायमिंग 10चा असेल त्यांना 2 असेल. ओके, डिपेंड आहे प्रत्येक पोस्ट ऑफिसच्या वेळेनुसार. The delivery of registered, insured and VP articles and payment of money order at the window of the post office म्हणजे विंडो पेमेंटला usually be attended to between the hours fixed for the business of the respective classes of article. जर तुम्हाला एखाद्या कस्टमरला विंडो डिलिव्हरी करायची असेल, विंडो डिलिव्हरी घ्यायची असेल किंवा आपल्याला विंडो डिलिव्हरी द्यायची असेल तर त्याच्यासाठी जो वेळ ठरवून दिला आहे त्याच वेळामध्ये ते करायचं असतं, केलं पाहिजे. पोस्ट ऑफिसेस इन चार्ज ऑफ एक्स्ट्रा डिपार्टमेंटल एजंट म्हणजेच आपले BO आर केप्ट ओपन फॉर मॅक्झिमम पिरियड किती 5 आवर्स. जे आपले BO आहेत हे किती तासासाठी राहिले पाहिजेत, मॅक्झिमम तर 5 तासासाठी, मॅक्झिमम 5 आवर्स. Arrangement have been made in most stationary RMS offices for booking of registered article of letter, mail, RDM article and the sale of postage stamp and stationery. The hours during which these services will be available are notified at each office. A list of RMS offices doing such post office work will be found in part 3 of this guide. जे पोस्ट ऑफिस गाईड पार्ट 1 जे आहे, जो आहे याच्या पार्ट 3 मध्ये जे आहे हे असे RMS ऑफिस आहेत जे RMS ऑफिस ट्रान्झॅक्शन करतात. अशा RMS ऑफिसची लिस्ट आहे. कुठे आहे तर PO गाईड पार्ट 1 च्या पार्ट 3 मध्ये जे RMS पोस्ट ऑफिसेस ट्रान्झॅक्शन करतात. असे कुठले ट्रान्झॅक्शन करतात तर बुकिंग ऑफ आर्टिकल, रजिस्टर्ड आर्टिकल, लेटर मेल आणि पोस्टेज स्टॅम्प आणि स्टेशनरी सेल करतात. असे जे RMS ऑफिस आहेत त्यांची लिस्ट जी आहे तुम्हाला PO गाईड पार्टच्या पार्ट 3 मध्ये मिळेल. फॅसिलिटीज आर प्रोव्हाइडेड ॲट ऑल इम्पॉर्टंट ऑफिसेस फॉर द पोस्टिंग ऑफ करस्पॉन्डन्स अँड फॉर द बुकिंग ऑफ रजिस्टर्ड लेटर्स फॉर अ लिमिटेड पिरियड बियॉन्ड द नॉर्मल शेड्यूल अवर्स ऑन पेमेंट ऑफ लेट फी. काय म्हणले की असे RMS ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट जे पोस्ट ऑफिसेस आहेत, इम्पॉर्टंट RMS ऑफिसेस आहे याच्यामध्ये करस्पॉन्डन्स आणि पोस्टिंग याची फॅसिलिटी दिलेली आहे. बुकिंग ऑफ रजिस्टर लेटर कशा स्वरूपात दिलेली आहे बियॉन्ड लिमिटेड पिरियड बियॉन्ड द नॉर्मल शेड्यूल अवर्स. परंतु त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला त्याला लेट फी द्यावी लागेल. लेट फी घेऊन त्या वेळेच्या व्यतिरिक्त सुद्धा रजिस्टर बुकिंग वगैरे घेतले जाईल. परंतु अजून एक महत्वाची गोष्ट, लेट फी सुद्धा बंद झालेली आहे लेटेस्ट ऑर्डर नुसार, ती तुम्ही शोधू शकता. बिझनेस डन ऑन सॅटर्डे अँड PO हॉलिडेज कुठं होतात तर एक्सेप्ट नाईट पोस्ट ऑफिस. All post offices, mobile post offices are generally closed on Sunday and PO holidays and no business transacted with the public except काय तर नाईट पोस्ट ऑफिसेस म्हणजेच जे आहे PO हॉलिडे आणि रविवारच्या दिवशी नाईट पोस्ट ऑफिसेस उघडी राहतील, बाकीचे सगळे बंद राहतील. There is also no clearance of street letter post boxes, delivery of मेल्स ऑन सच डेज. कुठल्या ज्या दिवशी पोस्ट ऑफिस बंद असेल, PO हॉलिडे असेल किंवा संडे असेल, ह्या दोन्ही दिवशी लेटर नो क्लिअरन्स. या दिवशी जे आहे स्ट्रीट लेटर बॉक्स जे आहे ते सुद्धा क्लिअर करायचे नाहीत, त्याला सुद्धा सुट्टी असणार आहे. Facilities are provided for the posting of letters on which the prescribed late fee is paid during certain specific hours in the letter boxes at the RMS offices and at selected offices. Such posting can also be made in the letter boxes of the mail vans of the RMS section. मशीन काय म्हणलेले आहे की RMS चे जे पोस्ट लेटर बॉक्सेस वगैरे आहे, लेटर बॉक्सेस ॲट RMS पोस्ट ऑफिसेस या ठिकाणी तुम्हाला लेट फी देऊन
पोस्टिंग वगैरे केले जातील. मशीन फ्रँक्ड आर्टिकल्स शुड नॉट बी पोस्टेड either in post office letter box or the mail van letter box. काय म्हणले की जे आर्टिकल मशीनने फ्रँक केले आहेत, फ्रँक मशीननेच केले जातात. सगळ्यात महत्वाचं, जे आर्टिकल फ्रँक केले आहेत, फ्रँक्ड आर्टिकल आहेत, असे आर्टिकल पोस्ट करता येणार नाहीत. कुठे करता येणार नाही तर आयदर इन द पोस्ट ऑफिसेस लेटर बॉक्स, पोस्ट ऑफिसच्या लेटर बॉक्स मध्ये पोस्ट करता येणार नाहीत, किंवा मेल व्हॅनचे लेटर बॉक्स आहेत तिथे पोस्ट केले जाणार नाहीत. मग कुठे केले जातील तर फक्त पोस्ट ऑफिसच्या काउंटरवरच हे जे आर्टिकल आहेत, फ्रँक्ड आर्टिकल जे आहेत ते पोस्ट करता येत असतात. हे महत्वाचं लक्षात ठेवा, हेही महत्वाचं आहे. काय तर मशीनने फ्रँक केलेले आर्टिकल हे लेटर बॉक्समध्ये पोस्ट करता येत नाहीत. केवळ आणि केवळ ते विंडोवरच तुम्हाला आणावं लागतात. रजिस्टर्ड न्यूजपेपर्स अँड पॅकेट्स ऑफ रजिस्टर्ड न्यूजपेपर्स आर accepted on Sundays and few holidays without payment of any late fee in press sorting offices, RMS offices and night post offices. काय रजिस्टर्ड न्यूजपेपर्स अँड पॅकेट ऑफ रजिस्टर्ड न्यूजपेपर, रजिस्टर्ड न्यूजपेपर आणि रजिस्टर्ड न्यूजपेपरचे जे पॅकेट्स आहेत हे संडे आणि हॉलिडेला सुद्धा पोस्ट केले जाणार, तेही विदाऊट लेट फी. कुठलीही लेट फी न घेता हे पोस्ट केले जाऊ शकतात. परंतु कुठे केले जाऊ शकतात? केवळ आणि केवळ प्रेस सॉर्टिंग ऑफिसेस, RMS ऑफिसेस आणि नाईट पोस्ट ऑफिसेस या 3 ठिकाणी केले जाऊ शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये नाही. हे महत्वाचं आहे. फक्त कुठे कुठे केले जातात? प्रेस सॉर्टिंग ऑफिसेस, RMS ऑफिसेस आणि नाईट पोस्ट ऑफिसेस या 3 ठिकाणी फक्त ते पोस्ट केले जाऊ शकतात विदाऊट लेट फी. काय? रजिस्टर्ड न्यूजपेपर्स आणि पॅकेट ऑफ रजिस्टर्ड न्यूजपेपर्स. Generally, all RMS offices sells stamps and postal stationery and grant certificates of posting and book registered article on payment of usual late fee during specific hours on Sunday and few holiday. काय म्हणलंय? जनरली ऑल RMS पोस्ट ऑफिसेस. सगळे म्हणले का? तर जनरली म्हणले. जनरली सगळे पोस्ट ऑफिस जे आहेत, RMS पोस्ट ऑफिस जे आहेत ते पोस्टेज स्टॅम्प सेल करू शकतात, ते स्टेशनरी सेल करू शकतात आणि सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकतात. कशाचं? बुकिंग ऑफ रजिस्टर आर्टिकल. युजली लेट फी वगैरे घेऊन जी पद्धत असेल ती घेऊन केले जाऊ शकतात. कधी? ते संडेला सुद्धा करू शकतात आणि पीओ हॉलिडे जर असेल तर त्या दिवशी सुद्धा करू शकतात. पोस्ट ऑफिस करू शकते का? तर नाही. आता सगळ्यात महत्वाचा आपला आवडीचा विषय पोस्ट ऑफिस हॉलिडे. बिझनेस आवर्स बघतोय त्यामध्येच आहे पोस्ट ऑफिसेस हॉलिडे. पोस्टला आपल्या एक स्पेसिफिक सुट्ट्या असतात. त्या सुट्ट्या कुठल्या कुठल्या असतात त्याची इथे लिस्ट दिलेली आहे. पहिलंच जी लिस्ट असते, पहिलंच जे आपला एक सुट्टी असते ती कुठली असते? ती असते 26 जानेवारीची रिपब्लिक डे. आता येणारी सुट्टी जी आहे 25 डिसेंबरची संपली की 26 जानेवारीची 2026 ची आपली पहिली सुट्टी आहे ती कुठली? 26 जानेवारीची. त्यानंतर येते इंडिपेंडन्स डेची दुसरी सुट्टी येते. तिसरी जी आहे महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर. त्यानंतर येते ईद उल बकरी ईदची आहे ती येते. त्यानंतर येते मोहरमची. त्यानंतर ईद उल फितर. त्यानंतर गुड फ्रायडे येते 7वी सुट्टी. त्यानंतर येते क्रिसमस येते. क्रिसमसची जी आहे 25 डिसेंबरची जी या वर्षीची आपल्याला घ्यायची आहे अजून. त्यानंतर बुद्ध पौर्णिमा येते. त्यानंतर येते गुरु नानक बर्थडे, गुरु नानक जयंती. त्यानंतर येते महावीर जयंती. अशा 11 सुट्ट्या. इन ॲडिशन द पोस्ट ऑफिसेस ऑब्झर्व पोस्ट ऑफिसेस हॉलिडे ऑन 5 अदर डेज विच व्हॅरी फ्रॉम सर्कल टू सर्कल. काय म्हणलेलं आहे की ह्या ज्या वर दिलेल्या आहेत 11 सुट्ट्या ह्या नॅशनल सुट्ट्या असल्यासारख्या आहेत, ज्या की कंपल्सरी आहेत. परंतु दुसऱ्या काही 5 सुट्ट्या असतात ज्या प्रत्येक सर्कल आपापल्या सोयीनुसार ठरवतात.
अजून एक सुट्टी असते त्याच्यामध्ये, ती असते 14 एप्रिल. ही सुट्टी जी आहे आपल्या लिस्टमध्ये नसते, परंतु प्रत्येक 14 एप्रिलला आपल्याला सुट्टी जाहीर केली जाते. असं एकूण ह्या 10-11 आहेत. 11 प्लस 5 प्लस 1 17 सुट्ट्या जवळपास आपल्याला मिळतात दरवर्षी. आता याच्यातल्या किती संडेला जातात ते आपल्या नशिबावर. ओके, तर एवढ्या आपल्याला सुट्ट्या मिळतात. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येतो कधी कधी. ओके, तर आजचा आपला टॉपिक होता बिझनेस आवर्स. बिझनेस आवर्स संपलेला आहे. ह्यानंतरचा आपला टॉपिक येणार आहे पेमेंट ऑफ पोस्टेज.